आमच्या घरा कडेन आसचें ना. ह्या पेशंटाचे ट्रिटमेंट करपा खातीर कांय ऑर्गनायजेशन्स गेली कित्येक वर्सां आमचे कडेन मदत मागताली आनी ते स्वता आपले रिसोर्सीस रेज करून अशा पेशंटाचे कॅर घेताले. सो नाव गव्हर्मेंट हॅज कम फॉरवर्ड फॉर प्रोवायडींग फायनान्शियल एसिस्टन्स टू ऑल सच ऑर्गनायजेशन्स. आमी सांगला तशें. आनी पयले ऑर्गनायजेशन हे कितलींशींच वर्सां आमचे बरोबर एसोसिएट आसा, पूण आमी तांकां मदत करपाक शकनाशिल्ले कारण स्कीम नाशिल्ली. आज आदरणीय मुख्यमंत्र्यांनी तांचे गाराणें आयकून घेतलें आनी तांचे खातीर एक स्कीम केल्ली आसा वीच वील बी मेड एप्लिकेबल टू ऑल सच गव्हर्मेंट NGOs आनी बाकीचे. आमी सांगल्या तशें पयलीं आयज आमी दिता ती स्कीम दिलासा. आमचे डॉक्टर उसगांवकर किर्तनी आनी तांकां हांव मागतां की तांणी येवन आतां पर्यंत तांणी केलेल्या सेवेची कदर गोवा सरकार कांय प्रमाणान करता आनी हाचे फुडें एक ल्हानसो अमावंट तांकां आमी करतले. आय वील एक्सप्लेन हाव द स्कीम इज फॉर ऑल दोज NGOs हू आर catering services to such organization, such patients. हांव मागता आमचे सगळे टीम आसात तांणी हांगा येवचें. डॉक्टर उसगांवकर, शिकेरकर and Mrs. उसगांवकर and दीपक कंटर. ही स्कीम जी आसा ती स्किमीचें वैशिश्ट्य अशें आमी ऑल टुगेदर 20 पेशंट आयले जर जायत जाल्यार तांकां वार्षिक 2,50,000 तांकां मदत करतात आनी ही मंथली 2,50,000 तांकां मंथली मदत करतात. तातूंत भितर पेमेंट टू सिनियर डॉक्टर्स पेलेटिव्ह केअर कन्सल्टंट आसात तांकां 60,000. पेमेंट टू मेडिकल एंड पॅरामेडिकल टीम 1,00,000. एडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सीस सच एज इलेक्ट्रिसिटी, वॉटर, टेलिफोन, मोबाईल, न्यूजपेपर 5,000. मेडिकल एक्सपेन्सीस 35,000. फूड एंड रेजिडेंशियल एक्सपेन्सीस 50,000. ऑल टुगेदर इन अ मंथ वी गिव देम 2,50,000. अशी बाकीची ऑर्गनायजेशन जांचे रजिस्ट्रेशन जे जाल्ले आसा ते कोऑपरेटिव्ह एक्ट 1860 हाच्या अंडर ती रजिस्टर आसपाक जाय आनीक 3 वर्सांचे तांचे ऑडिटेड बुक्स ऑफ अकाउंट क्लीन जावन आमचे कडेन आसपाक जाय. नव्या ऑर्गनायजेशनाक पयलीं सुरवात आपल्या खर्चान करची पडटा आनी ताचे नंतर ते एलिजिबल जाता. सो ह्या स्किमींतल्यान आमचे जे सफरींग पेशंट्स आसात तांकां खूब मोठ्या प्रमाणान रिलीफ मेळटली. अशी अनेक कुटुंबां आसात स्वताच्या घरा कडेन करपाक शकनात ते ह्या हॉस्पिटलांनी आमचे ह्या पेशंटांक दवरून तांचे जीव आसा तो पर्यंत तांचे कॅर बरे तरेन तांकां मेडिकल ट्रिटमेंट करपाक येता. दुसरे आमची जी स्कीम आसा तुमकां सगळ्यांक खबर आसलेली की महाकुंभ हाका वचपाक गोंयच्या काना कोपऱ्यांतल्यान खुबशे लोक उत्सुक आसात. आतां पर्यंत खुबशे जाणांक त्रासय जाल्ले आसात. ऑर्गनायज्ड अशे कांय आमचे टूर नात म्हणून आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान आमच्या डिपार्टमेंटा कडेन सांगलें की अशे कांय ट्रेनी आमी ऑर्गनायज करतात आनी हे पयलेच फावटी करतात. आमी 6 तारखेच्यान ही जी पिलग्रिमेज आसा मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा जे आमी पयलीं करताचे ताचें एक्सटेन्शन आसा. हांगा मडगांवच्या स्टेशना वयल्यान पयली ट्रेन वतली ती 6 तारखेर सकाळ फुडें 8 वतली. ताचे खातीर आमी एप्लिकेशनां मागयतले किंवा फोन नंबराचेर तांचे डिटेल्स घेतले आनी तांकां तांचे फॉर्म भरून तांचे डिक्लेरेशन दिवचें पडटलें. ह्यो 3 ट्रेनी वतल्यो. एक वतली ती 6 तारखेर. आतां पयले ट्रेनीचो शेड्यूल हांव सांगता की मडगांव आमच्या कोंकण रेल्वे स्टेशना वयल्यान ट्रेन सुट्टली 6 तारखेर 8 वरांचेर. आदरणीय मुख्यमंत्री आनी बाकीचे मंत्रिमंडळांतले सदस्य किंवा आमदार ताका फ्लॅग ऑफ करतले. ही ट्रेन प्रयागराज म्हणजेच महाकुंभ आसा ताच्या पयलीं 4.5 किलोमिटर आदी एक स्टेशन आसा. थंय पेशंटाक थंय सगळ्या आमच्या पॅसेंजरांक आनीक आमचे हाका ड्रॉप करतले आनी थंयच्यान मागीर आपल्या खर्चान तांणी फुडलो प्रवास करचो आसा. सगळ्यांनी आयकून घेवचें की 18 वर्सां ते 60 वर्सांच्या मेरेन जांकां कसलेच तरेचें दुयेंस ना, प्रेशर किंवा बाकीच्यो गजाली आसा त्या हातून भितर पडप ना. कारण सरकार प्रोवायड करतले ते ट्रेनीचो प्रवास मडगांव ते प्रयागराज सादारण 34 hours जर्नी. प्रयागराज
4.5 किलोमिटराच्या पयलीं कुंभमेळा आसा थी ताजे नंतर तांणी स्वताच्या लॉजिस्टीक आसतलें स्वताचें एकोमोडेशन एक दिसा खातीर 24 वरां थी दर्शन घेवपाक किंवा डुबकी घेवपाक किंवा बाकीच्या प्रोसिजराक आसात पिलग्रिमेज आनी ताच्या नंतर 24 वरां भितर तांणी ट्रेनीक परत एक फावटी तांकां सांगल्या जाग्यार भितर येवन ट्रेनीन तांणी परत घेवपाचें परत 34 आवर्स जर्नी जातली आनी हांगा परत ती पावतली म्हणजे ही पयली ट्रेन आसा ती 6 तारखेर आसा जबाबदारी आसा ती प्रत्येकान आपापली जबाबदारी प्रयागराज गेले नंतर जबाबदारी कोण घेवचे ना तें डिक्लेरेशन तांणी दिवचें पडटलें की आय एम फिट आय एम टेकिंग ऑल माय रिस्पॉन्सिबिलिटीज नो बडी शूड बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर एनी कायंड ऑफ कितेंय जालें जाल्यार म्हणून आमी ट्रेनीन आसा ती जबाबदारी आसतली तांकां खाण जेवण हें ट्रेनीन मेळटलें ताचे फुडले एक दिसाचो खर्च आसा पळय न्ही थंय रावपाचो एकोमोडेशनाचो ती जबाबदारी तांची आसतली दुसरी ट्रेन वतली ती 13 तारखेर 13 फेब्रुवारी अशीच सकाळ फुडें 8 ताच्या नंतर 34 वरांची जर्नी आनी ताच्या नंतर रिटर्न आसतली 16 तारखेर तिसरी ट्रेन वतली ती 21 तारखेर फेब्रुवारीच्या 8 तारखेर आनी तातूंतल्यान ती परत येतली एका ट्रेनीन आमचे 1000 पिलग्रिमेज हे वतले यात्री वतले आनी ह्या सगळ्या यात्रेनी एक जबाबदारी घेवपाक जाय आपली जबाबदारी आपणे म्हणून ही यात्रा आमी करतात आनीक सगळ्या गोंयकारांच्या मागणीच्या नुसार आयज ही यात्रा वतली ही सफल करपाक आमकां सगळ्या गोंयकारांनी किंवा जे यात्री वतात तांणी स्वताची काळजी घेवन डिसिप्लीन मॅनर परत आयले नंतर अनेक यात्रा अशे येतात त्यो सफल जावपाक आमकां मदत करची जर एखादे वेळी अनुचित घटना जाता क्रिटिसिजम येता जाल्यार ही यात्रा सफल जावची ना म्हणून सगळ्यां लागीं मागता की जे आपले फीट समजतात आनी आपूण फीट रावतात डिसिप्लिनीन रावतात तांणीच ह्या यात्रे भितर सहभागी जावचे आमचो जो नंबर आसा कॉल करून सांगपा खातीर की आपल्याक फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेजीस आसतले तो नंबर आसा 22322257 22322257 ह्या नंबराचेर कॉल करून तांणी बुकींग करपाक जाता इट इज नॉट दॅट सगळे बुकींग खुबशी येतली फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेजिसाचेर त्यो ट्रेनी अलॉट जातल्यो आनीक ही यात्रा सफल करपाक तुमच्या सगळ्यां कडच्यान आमकां मदत करची दुसरी एक आसा अनाउन्समेंट आसा की संपूर्ण भारतभर मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड देर रिहॅबिलिटेशन एक्ट 2013 हो लागू केल्लो आमी गोवा स्टेटीचे आदरणीय मुख्यमंत्र्यान डिक्लेरेशन करपाक लायिल्लें आसा अंडर द एक्ट the prohibition of employment manual scavengers and their rehabilitation act 2013 plus ms act 2013 the state of goa is declared as manual scavenger free म्हणून आमी हे डिक्लेअर करता की गोंयान भितर अशा प्रकारचे जे मलवाहन जाता ते मॅन्युअली ते ताचे आता पर्यंत हे बंद जाल्ले आसा आनीक इन्शॉर्ट वी टोटली मेकनायज्ड जाले आमी सगळे मेकनायज पद्दतीन हे हँडल करता आमी त्याच बरोबर एक डिक्लेरेशन करता हे काम करपी आमचे खुबशे पेंडींग आशिल्ले ते जे 3 विक्टीम आशिल्ले सिवर डेथ गोवा हॅज सँक्शन ₹38,40,690 आमी तांकां पेमेंट कॉम्पेन्सेशन दितात जे अशा कामान भितर जांचो जीव गेल्लो तांचे खातीर पयलीं फाटले खूब पेंडींग कितले वर्सांचे आशिल्ले 2014च्या आसपास कांय 3 विक्टीम जाल्ल्यो अशें आज्यो ताचे नंतर हें निर्मुलन जाल्लें आसा तांकांय आमी कॉम्पेन्सेशन गोवा सरकार दिता 38,40,690 सो ह्या तिनी गोश्टीचो कोणाक कितेंय हें आसा जर जाय डावट प्रायस पूर्ण सोंपल्या उपरांत घेवन स्टॉप तो मायक माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तसेच म्हजे मित्र श्री सुभाष फळदेसाय सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाचे मिनिस्टर आज हो सुयोग आयिल्लो आसा आमदार की तो म्हटल्यार भारत देशाचे केंद्र सरकाराचे बजेट जे आसा ते बजेटा संबंधी भावना किंवा आपले विचार व्यक्त करपा संबंधी भारत देशाच्या इतिहासा भितर पयलीच खेपेक अशा प्रकारचे व्हेरी वायब्रंट सर्वस्पर्शी अशें बजेट बाय सीतारामन हांणी पेश केल्लें आसा हे बजेट जे आसा पळय न्ही ते वायब्रंट इतल्या खातीर म्हटलेलें आसा की ह्या देशांतल्या तमाम मध्यमवर्गीय लोक जे आसात तांकां हे बजेटाचो फायदो जातलो हाजे संबंधीची डिटेल सगळी म्हायती माननीय मुख्यमंत्री सांगतलेच
पण गोंया खातीर सुद्दां हें बजेट सामकें स्पेशल आसा कारण गोंया भितर नोकरदारी लोक खूब आसात आनी उत्पन्न आशिल्ले लोक खूब आसात जांकां 12 लाख पर्यंत उत्पन्नाचेर टॅक्स नाशिल्ले कारणान कर नाशिल्ले कारणान तांची बचत जातली आनी ह्या बचतींतल्यान मागीर परत सेविंग्स जे आसा पळय ते सेविंग्स लोकां भितर वाडटले परत ते इन्वेस्ट जातले डेव्हलपमेंटा संबंदी आनीक त्या बरोबरच एक मध्यमवर्गीय लोकांक एक हांव अशें म्हणन की रिलीफ मेळिल्लें आसा तें म्हटल्यार कितें ऑडिटराक वच हिशोब करून घे रिटर्न्स फायल कर वगैरे वगैरे जे आसा पळय म्हणजे हांव जे कल्पना करता कितले कोटींनी लोक आसतले काय म्हणून कोट्यावधी लोकांक ह्या बजेटा पासून रिलीफ मेळिल्लें आसा हो एक भाग जालो दुसरें हांवें म्हटल्यार अशें गोंयकारा खातीर आमकां जवळ जवळ 500 कोटी रुपया रेल्वे खातीर पास जाल्ले आसात आनीक हांव जर एक विचार करतालो की समजा फोंड्या पर्यंत जर आयले जर जायत जाल्यार फोंडेच्यान हांव रेल्वे बसतलो आनी पणजे येतलो आनी पणजेच्यान परत तसोच वतलो गाडी वापरचें ना ऑफकोर्स तें बेगीन जावचें अशी अपेक्षा आसा आनी जातलें हातूंत दुबावूच ना माननीय मुख्यमंत्री विनंती करता की तांणी बजेटा संबंधी सविस्तर म्हायती दिवची नमस्कार. आयच्या केंद्रीय बजेटाच्या प्रेस कॉन्फरन्साक म्हज्या बरोबर आमचे WRD मिनिस्टर श्री सुभाष शिरोडकर, सोशल वेलफेअर मिनिस्टर श्री सुभाष फळदेसाय, त्याच बरोबर MLA बाब आंतोन वाज. सगळ्यात पयली हांव सोशल वेलफेअर मिनिस्टर हांचें खूब खूब अभिनंदन करता की तांच्यांनी दिलासा ह्या पॅलेटिव्ह केअर सेंटरा खातीर आज सरकारच्या वतीन खासा येवजण तांच्यांनी डिक्लेअर केली. त्याच बरोबर गोंय हें मॅन्युअल स्कॅव्हेंजर फ्री हें डिक्लेअर केलें. आनी तिसरें खास करून गोंयच्या भाविकांक कुंभमेळ्याक वचपा खातीर 6 तारखेच्यान ट्रेनी सुरू जाता. 6, 13 आनी 21 अश्यो 3 ट्रेनी वतल्यो. डिटेल बाब सुभाष फळदेसाय ऑलरेडी उलयल्यात तुमच्या कडेन. केंद्रीय बजेटाच्या संदर्भात उलयता आसतना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वाच्या सकयल मॅडम निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्टर हांच्या खूब खूब अभिनंदन करता. सातत्यात 8वे फावटी बजेट पेश करपी एक महिला अर्थमंत्री आसात की तांच्यांनी देशाचें बजेट खूब बॅलन्स रित्या तांच्यांनी लोकांच्या मुखार दवरलां. आमी पळयता की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी विकसीत भारत 2047 हें स्वप्न आमच्या मुखार दवरता. हें बजेट विकसीत भारताचें नीव रखपी बजेट, फावंडेशन स्टोन घालपी बजेट आसा. सातत्यात हें सरकार 4 पिलराचेर उलयता. गरीब युवा महिला युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आनी गरीब कल्याण हे बजेटूय बी ताजेरूच फोकस आसा ह्या 4 पिलराचेर. जशें आमी म्हणटा की युवा शक्ती, किसान शक्ती, गरीब कल्याण आनी नारी शक्ती हाजेर आसा. हाजेर मेजर रिलीफ जो सगळ्यांत व्हडलो जो दिलो वीच इज 12 लाख रुपया हाजेर इन्कम टॅक्स नासतलो टील 12 lakhs रुपीज. म्हणजे मिडल क्लास आनी सॅलरीड लोकां खातीर खूब व्हडलो रिलीफ हो केंद्रांतल्यान दिला. त्या खातीर गोंय सरकारच्या वतीन, गोंयच्या लोकांच्या वतीन हांव खूब खूब अभिनंदन करतां. टॅक्स आजुनूय बी म्हणजे इन्कम टॅक्साचें नवीन बील इंट्रोड्यूस करपाचें आसा. तितूर करून खूब मोठ्या प्रमाणांत TDS आनी TCS हे प्रोसेसा खातीरय बी रॅशनलायज जातलें हाजी आमकां आस्त आसा. हें सगळें पळयता आसतना आमी पळयता की टोटल बजेटांतलो फोकस वो एक्सपांडींग द क्रेडीट गॅरंटी फॉर द MSME. इट इज अ बीग बूस्ट फॉर द स्मॉल बिजनेसमॅन इन द स्टेट ऑफ गोवा हें म्हणपाक कांयच हरकत ना. विच विल एनकरेज द लोकल एंटरप्रिनर्स, हेल्प द स्टार्टअप ग्रो अँड क्रिएट द न्यू जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन द स्टेट ऑफ गोवा हाजो म्हाका विश्वास आसा. आमी दुसरें पळयताले आतां पर्यंत आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे ब्रिजीस, रोड आनी बाकीचे पावर हाजेरूच भर दिताले. बट एट प्रेझेंट ह्या बजेटांत डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चराचेर भर दिला. आमकां डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर खूब मोठ्या प्रमाणांत देशांत क्रिएट करपाक जाय, ताजेर खूब मोठ्या प्रमाणांत भर दिल्लो आसा. स्कील डेव्हलपमेंटाचेर खूब मोठो भर हातूंतले ह्या बजेटाचेर आसा. रॅपीड टॅक्नोलॉजी जी आसा पळय, एडवान्समेंट कशा पद्दतीन जावची ताजोरूय भर हेजेर ह्या बजेटांत दिल्लो आसा. गोंयचो यूथ हो कॉम्पिटिटीव आनी ग्लोबल इकॉनॉमींत वयचो म्हणून ह्या हातूंतल्यान खूब मोठो बेनिफिट्स हो आमी गोंय सरकारा खातीर हातूंतल्यान घेवपाक शकतले. ह्या बजेटांत 25,000 crores ऑफ रुपीज मरीटायम डेव्हलपमेंट फंड्स हातूंतल्यान जो घेतला वीच वील बूस्ट द गोवा. आमी पळयता बींग अ कोस्टल स्टेट आमी इवन दो फिशरमॅन सेक्टर आसतलो, शिपींग सेक्टर आसतलो किंवा न्यू इकॉनॉमीक ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा पळय न्ही हातूंतल्यान गोंयाक ऑलरेडी क्रिएट जातली हाजो आमकां विश्वास आसा. मागीर मार्मागोवा पोर्ट आसूं किंवा हातूंतल्यानूय नवीन ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा पळय न्ही हे हातूंतल्यान जातले. आमी पळयता की थंयसर क्रिएट जावपी इन्फ्रास्ट्रक्चर रिगार्डींग द पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर किंवा टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चर जो आमी MPT तयार करता ताजो खूब व्हडलो फायदो हो गोंयाक जातलो, जेका आमी ब्लू इकॉनॉमी म्हणटा. एक्चुअली
फाटल्या 3-4 वर्सां कंटिन्युअसली ब्लू इकॉनॉमीचेर उलयतालो. त्या ब्लू इकॉनॉमीचो बेनिफिट्स आमकां आतां आसतना दिसतलो. ह्या बजेटांत टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स हो सेपरेटली एलोकेट केल्लो आसा. त्या टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चराचो गोंयाक खूब मोठ्या प्रमाणात सपोर्ट जातलो, जेणे करून इको टुरिजम आसतलें, कोस्टल टुरिजम आसतलें, हेरिटेज टुरिजम हाज्या सारके डिफरंट प्रोजेक्ट्स आमी डेव्हलप करपाक घेवपाक शकतले. सगळ्यांत व्हड गजाल जी आसा वीच इज एन मेडिकल टुरिजम, हेल्थ केअर फोकसिंग ऑन आयुर्वेदा एंड अदर वेलनेस इनिशिएटिव्स ह्या बजेटांत खूब मोठ्या प्रमाणात तांच्यांनी भर दिला. आनी ताकाच लागून गोंय बींग अ वेलनेस टुरिजम सेक्टरांत डेव्हलप जायत आसा, ताचो खूब मोठो आमी उपयोग जो आसा हो ह्या फावटी करून घेतलो. ह्या बजेटांतले जर तुमी पळयशात जाल्यार फाटल्या 10 वर्सांक जो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाचेर खूब मोठ्या प्रमाणात भर दिल्लो आनी फुडल्या 5 वर्सांक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपा खातीर ह्या बजेटाचो फोकस आसतलो. सबका विकास हे ब्रीद वाक्य समोर दवरून सातत्यात सगळ्या तरेचो विकास करपी अशा पद्दतीचो हो बजेट आसा. म्हणजे हातूंतल्यान फार्मरूय सुटूंक ना, युवकूय सुटूंक ना, ह्या सगळ्या खातीर एकंदर टोटल आमी जशें म्हणटा की होल पॅकेज अशें ह्या बजेटांत दिल्ली आसा. दीस इज अ फॉरवर्ड थिंकींग आनी ग्रोथ ड्रिवन बजेट आमी दवरला, वीच वील स्ट्रेंथन द गोवाज पोजिशन इन द प्रिमियर टुरिस्टीक डेस्टिनेशन, हेल्थ केअर क्लब आनी इकॉनॉमीक पावर हावस जावपा खातीर आमकां खूब मोठ्या प्रमाणांत हाजो जो आहा तो बेनिफीट जातलो. आमी पळयता की डायरेक्टली गोंयाक हेजो टेक अवे कितें हाजोय खूब मोठ्या प्रमाणात आमी हेजो विचार केला. आनी एकंदर पळयत जाल्यार आमी द डिवोल्युशन ऑफ द सेंट्रल टॅक्सीस हे जर पळयत जाल्यार आमकां जवळपास 5,490 कोटी रुपया हे डायरेक्ट आमकां बेनिफीट जातले. कारण आतां पर्यंत आमकां क्रॉस अगेन्स्ट आतां पर्यंत 4,967 कोटी म्हणजे 523 कोटी रुपया जे आसा पळय न्ही, हे एडिशनल हे डिवोल्युशन फंडांतल्यानूच आमकां हातूंतल्यान मेळपाक शकतले. हाज्या व्यतिरिक्त आमी जी रिक्वेस्ट केल्ली फायनान्स मिनिस्टरा खातीर स्पेशल एसिस्टंट स्किम्स विथ नो इंट्रस्ट फॉर द 50 years ती स्कीम सँक्शन जाल्ली आसा. म्हणजे जवळपास 1.50 lakhs crores ऑफ रुपीज फॉर ऑल पर्पज. म्हणजे ताजोय फायदो जो आसा पळय न्ही हो आमकां स्टेटीक अवेल्ड एज अ स्पेशल एसिस्टंट टू एक्सटेंड हे आमकां मोठ्या प्रमाणात फायदो सगळ्या स्टेटीक मेळटलो, तितूर गोंयाकूय बी मेळटलो. आमी सातत्यात KCC लोन जे सदांच शेतकरी हो वचून लोन जे काडटालो ताका आपली एग्रीकल्चर गहाण दवरचें पडटालें. बट तेन्ना आतां गोंयच्या डायरेक्ट एग्रीकल्चरिस्टांक आतां पर्यंत जेंच्यांनी घेतले ते 17,500 फार्मर्स आशिल्ले जे 1 लाख रुपया पर्यंत लोन घेताले. तांची लोन लिमीट ही 5 लाख रुपया पर्यंत वाडल्या. खंयसरूच मॉर्गेज न्ही कांयच न दवरता, हे डायरेक्ट आसा. ताज्या पयली कडेन आनिकूय बी फार्मर्स आपली KCC लोन्स ही घेवपाक शकता. क्रेडीट लिमीट एनहान्स करून 5 crores to 10 crores टू MSME बेनिफिट्स सच एज एन एंटरप्रिनर्स इन गोवा हाची क्रेडीट लिमीट जी आसा पळय न्ही ही वाडयल्ली आसा. न्यू स्किम्स वीच इज एन क्रेडीट फॉर द स्टार्टअप वीच इज लॉन्च्ड फॉर 5 lakhs ट्रायबल वुमन एंटरप्रिनर्स ही तयार करपा खातीर हाजो आमकां फायदो जातलो. आमी जशें म्हणटा की तेच्यांनी न्यू डे केअर सेंटर कॅन्सर सेंटर्स इन अ डिस्ट्रिक्ट आमच्या दोनूय डिस्ट्रिक्टांनी अशाच पद्दतीचे आमकां डे केअर सेंटर ओपन करपा खातीर आमचो प्रयत्न आसतलो. जाता तितके बेगीन आमी तेय बी उपलब्ध करतले. रिवॅम्पिंग ऑफ द PM स्वनिधी स्किम्स आतां पर्यंत 3,000 वेंडर्स हे गोंयांत रजिस्टर्ड जाल्ले आसात. तांकां ह्या स्किमीचो तेंची क्रेडीट लिमीट वाडल्या कारणान ते आनीक मोठ्या प्रमाणात फायदो घेवचो पडटलो. It is an announcement for the upgradation of the 50 tourism destination in collaboration with the states is also expected to be the benefit for the Goa being the tourism states अशें आसा. आनी गोवा इज ऑल्सो ऑपॉर्च्युनिटी टू प्रमोट हील इन इंडिया इन द मेडिकल टुरिजम. हांवें जें म्हटलें आतां ताजोय मेडिकल टुरिजमा खातीर गोंयांक खूब मोठ्या प्रमाणात आमकां फायदो जातलो हाजो म्हाका खोस्त आसा. गोंय त्याच पद्दतीत आमी एक्सप्लोर करता की आमी एअर कार्गो हांगासरल्यान जो प्रमोट करपाक सोदता बींग अ लॉजिस्टीक हब. दोनूय एअरपोर्ट आसल्या कारणान आमकां वी वील प्रमोट अगेन द पोर्ट आमी जो स्ट्रेंथन करून हांगासल्यो ज्यो फार्मा हांगासल्यान एक्सपोर्ट जावचो हाजेर आमचो भर आसा, जेणे करून तेजो फायदो हो गोंयाक खूब मोठ्या प्रमाणात जातलो. रिडक्शन इन कस्टम ड्युटीज फॉर द EV शिप बिल्डींग इंडस्ट्रीज आनी शिप ब्रेकिंग इंडस्ट्रीज, फिश प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, EV बॅटरीज एक्सेट्रा हाजोय बेनिफीट गोंयाक खूब मोठ्या प्रमाणात जातलो. आमी ज्या पद्दतीत MSMEचे क्लॅरिफिकेशन्स दिला ऑलरेडी हांवें ताजेर ऑलरेडी हांव उलयलां. जल जीवन स्कीम हाजोय बेनिफिट्स गोंयाक खूब मोठ्या प्रमाणात करून घेवपाचो आमचो मोख आसा. आमी हे सातत्यात पळयता की मेजर एनावन्समेंट ज्यो युनियन बजेटांत जाल्यो तितूंतल्यो
PM धनधान्य कृषी योजना हाच्या अंतर्गत जवळपास 100 डिस्ट्रिक्ट त्यांच्यानी टार्गेट केल्या. जवळपास 1.7 crores फार्मर्स हाच्या खातीर बेनिफिट्स जातले. न्यू 6 year मिशन ऑफ द आत्मनिर्भर भारत पल्सीस हाजोय बी तूर डाळ उरद मसूर गोंयाक जरी म्हटलं जाल्यार आमी गोंयाक आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंयच्या अंतर्गत आमी वेगवेगळे आमचे पल्सीस जे आसा ते डेव्हलप जावचे, विशेष करून हरसानो ताच्या खातीर स्कीम मोठ्या प्रमाणात गोंयांत आमी स्वताची लॉन्च केल्लेली आसा. ओके, मेक इंडिया एज अ ग्लोबल टॉयज हब हाजो पुराय देशभर हाजो खूब मोठ्या प्रमाणात फायदो जातलो. म्हाका दिसता भारतीय भाशा पुरस्कार स्कीम ही खरें म्हणजे पयलेच फावटी ह्या बजेटांत आमकां लॉन्च दिसता, जेणे करून आमच्यो ओन लँग्वेजीस ह्यो फुडें प्रमोट जावच्यो अशा खातीरूय हेजो उपयोग आसा. 5 नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलन्स इन स्किलिंग सेंटर्स डेव्हलप जावची हाच्या खातीर खूब मोठो फायदो आहा. ब्रॉडबँड कनेक्टिविटी इन द गव्हर्मेंट स्कूल एंड हेल्थ कॅर सेंटर्स सगळी कडेन कनेक्ट जावची. आमी गोंयांत आतां पर्यंत आमच्यो पंचायती कनेक्ट करपाक शकलेले. आमचो मिडल स्कुलूय आमी थोडी कनेक्ट केल्या, उरलेली 100% कनेक्ट करपाचेर आमचो भर आसतलो. आमी पळयता की मेडिकल सीट हे इन्क्रीज जातले. गोंय सरकारूय बी तेजो बेनिफिट्स घेतले, इवन दो इन्क्लुडींग द न्यू मेडिकल कॉलेजीस. आमी तेजोय फायदो ह्या स्किमींतल्यान घेतलो. मॉडिफायड उडान स्कीम टू लॉन्च द एनहेन्स द फ्लायट कनेक्टिविटी इन द 120 लोकेशन्स इन हिली एरिया हाजो फायदो गोंयाक न्यू एअरपोर्ट असल्या कारणान खूब मोठ्या प्रमाणात जातलो. मोपा टू अदर ज्यो कनेक्टेड सिटी ना ते उडान स्किमीच्या अंतर्गत आमी गोंयांतल्या मोपा एअरपोर्ट बाकीच्या धाकट्या सिटीक कनेक्ट करपा खातीर आमी कनेक्टिविटी खूब मोठ्या प्रमाणात वाडटली. पयलेच फावटी PM रिसर्च फेलोज विथ एनहेन्स द फायनान्शियल सपोर्ट फॉर द टॉप टॅक्नॉलॉजी रिसर्च हे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टांनी सुरवात जातले, जेणे करून रिसर्चाचेर खूब मोठ्या प्रमाणात भर जो आसा ह्या हातूंतल्यान दितले. म्हाका दिसता की आमी अशा पद्दतीन उलयता आसतना आमचे सुभाष शिरोडकर मंत्री हांच्यांनी उलयलें की रेल्वेचें डबल ट्रॅकिंग जावप की जेणे करून वंदे भारत सारकेली जी मुंबय वतात बट तेजी इंटरसिटी कनेक्टेड आमी पयली ट्रेन जी आसा पळय ही पेडणे टू काणकोण ही फास्ट ट्रेन ही पयली सुरू जावची, कारण ती इजी आसा. ताच्या खातीर आमचो प्रयत्न आसा. मागीर आमच्यो सिटीज म्हणजे फोंड्या आसतले, पणजे आसतल्यो ह्यो सिटीज, बट फर्स्ट आमचो वर्स किंवा 2 वर्साच्या भितर आमकां फ्रॉम पेडणे टू काणकोण हेजी कनेक्टिविटी सुरू करपा खातीर जशी सुपरफास्ट वंदे भारत जाल्या त्याच पद्दतीचो आमचो प्रयत्न आसा की ह्या रुटाचेर पयली रेल्वे जावच्यो. म्हणजे काणकोणच्यान जर कोणाक पेडणे येवपाक जाय जाल्यार तेणी बाय रोड येवपाची गरज ना. ही कॅन डायरेक्टली ट्रॅवल थ्रू द ट्रेन. पेडणेच्यान मडगांव येवपाक जाय किंवा पेडणेच्यान फाल्यां सकाळीं ताका पणजे जरी येवपाक जाय जाल्यार निदान करमळे पर्यंत येवन आमी ताका मागीर बस ट्रान्सपोर्टेशन सुरू करपाक शकता. पण आमच्या सरकारचोय प्रयत्न आसा. तेंच्यांनी जवळपास सेपरेटली कोंकण रेल्वेक दिल्ल्या स्ट्रेंथनिंग ऑफ द रूट आनी बोगदेज हाच्या खातीर कंटिन्युअसली हांव फाटलो रेल्वे मिनिस्टरा कडेन ह्या विशयाचेर कंटिन्युअसली मेळत आसलो. हांव रेल्वे मिनिस्टरांकूय बी धन्यवाद म्हणटा की तेंच्यांनी हो विशय फॉलोअप करून आमचो कोंकण रेल्वेचो रूट आनी बोगदे हे स्ट्रेंथन करप हाचेर भर दिला. म्हाका दिसता हांव समेस्त गोंयकारांच्या वतीन आनी गोंय सरकारच्या वतीन युनियन बजेटांत जे मांडलां ते मॅडम निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्टर हांचें अभिनंदन करता, माननीय मोदीजींचें अभिनंदन करता. गोंयांत मोठ्यांतलो मोठो वांटो हो गोंय सरकाराक मेळचो आमच्या स्टेटीच्या प्रमाणे. हाच्या खातीर सगळ्या सॅक्टरांत जावं ते ट्युरिजम आसतलें, रेल्वे आसतलें, हेल्थ आसतलो किंवा रुरल डेव्हलपमेंट आसतलें. कारण कालूच रुरल डेव्हलपमेंट मिनिस्टर श्री शिवराज सिंग चौहान हांच्यांनी फोन करून आमचे 102 कोटी रुपया आमकां प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हाज्या खातीर सँक्शन केलें. तेंच्यांनी म्हाका मुद्दामून कळयलें. ओके, हाज्या हातूंतल्यान आमी केंद्रीय बजेटाचें हांव गोंय सरकारच्या वतीन गोंयच्या लोकांच्या वतीन स्वागत करता. तुम्ही पेडणे टू काणकोण जे आता रूट मांडला सो तो कशा तरेन प्लॅन लोकल ट्रेन जावची, जेणे करून लोकल लोकांक किंवा पॅसेंजर्स जे आहा पळय न्हू हे कंटिन्युअसली येवपाक वचपाक बरें पडटलें. इन लाँग रन ती फुडें परत सिंधुदूर्ग टू कारवार पर्यंत सुद्दां वयची, म्हणजे जेणे करून जे लोक ट्रॅव्हल करतात, काणकोणांतले लोक कारवारूय वचपी आसात, तशेंच गोंयांतले हेवटेनचे लोक सिंधुदुर्गांनी काही लोक वचपी आसात किंवा मोपाचेर बाय रेल्वे बाय एअरपोर्टा वयल्यान वचपा खातीरूय लोक येतात. सो दॅट तांकां सगळ्या ओवरऑल जर आमी विचार केलो जाल्यार हेजो खूब मोठ्या प्रमाणांत लोकांक कनेक्टिविटी खातीर खूब मोठो फायदो जातलो. फाल्यां सकाळीं कारवारच्या मनशाक जर मोपा वयल्यान जरी वचपाचो आसत जाल्यारूय तेजो फायदो जातलो. काणकोणच्या मनशाक जर मोपा वयल्यान वचूंक जाय, बाय द वे रोड येवपाची गरज ना. तो जर पेडणे रेल्वे स्टेशनाचेर देंवलो तेतून करून आमी कनेक्टिविटी रेल्वे स्टेशन टू एअरपोर्ट
ही मेंटेन जातली. ही स्वता एअरपोर्ट कनेक्टिविटी दवरपाक तयारी आसा. म्हणजे हेजे लाँग रन फायदे म्हणजे रोड ट्रान्सपोर्ट कमी करून रेल ट्रान्सपोर्ट गोंयांत वाडोवचो जो आतां पर्यंत ताचो विचार जावंक नासलो ताचेर भर दिवपाचो सरकाराचो मोख आसा. एकच मिनिट. IIT आसा पळय 2014 नंतर जितले IIT जाल्या ओवर इंडिया तांकां एक्सपान्शनाक तेमी गोंयांतली IIT जी आहा पळय न्हू ही बी ह्या वर्साच्या भितर तेजो फावंडेशन स्टोन घालून काम सुरू जातलें. तेज्या खातीर सेपरेटली बजेट एलोकेशन पयलींच केल्लें. लँड जाता तितके बेगीन फायनलायज जातली. संजीवनी जाता संजीवनी अजून डिसायड करूं ना. फायनलायज जाता तेन्ना आमी पेपरवाल्यांकूय कळयता. कुंभ मेला जे डिजेबल आसा ते आतां वचपाचे आसा तेंचे खातीर कितें तरी हें केलां की वचपाचे भितर कशें वचपाचें बी ना आयज तुमी पळयलें आसतलें कुंभ मेलाक आमी रिस्क घेवपाक सोदनात कळ्ळें न्ही. आमी पयलींच सांगलां प्रयागराज पर्यंत आमचे सरकाराच्या तर्फे ट्रेन वतली. ताचे नंतरचो जो हें आसा तो तांणी करपाक जाय. सो म्हाका दिसता की आमी हो कंटिन्युअस प्रोसेस ना आनी ह्या म्हयन्याक आमी स्वता जावन ताचेर एश्युरन्स कांय दिवचे ना. हांव फक्त एकूच सांगपाक विसरलो. कोंकण रेल्वेच्या वतीन 3 नवीन रेल्वे स्टेशन्स जावपाची आसा. हांव तेंचें स्वागत करतां. मयेम हांगासर, नेवरा हांगासर आनी सारजोरा सांजुजेजी आरियल ही 3 नवीन रेल्वे स्टेशन्स तांच्यांनी जी डिक्लेअर केली ताच्या खातीर हांव स्वागत करतां. गोंया खातीर खूब व्हड गजाल आसा. कोंकण रेल्वेची ही 3 स्टेशन वील प्ले द इम्पॉर्टंट रोल. आनी आमी जेन्ना म्हणटा की ही कनेक्टिविटी सुरू जावपाक खूब मोठ्या प्रमाणांत लोक रेल्वेचो वापर जो आसा पळय न्ही हो ट्रॅव्हलिंगा खातीर इन फ्युचर करपाक शकता. मिनिस्टर कॅपॅसिटी किती आसतली ट्रेनीची 1000 पॅक्स लास्ट पयलीं करता 1000 एक ट्रेन. पयलीं करता पण एक असिस्टंट बी कोण जाणा व्हरपाक येतालो पूण हितून तशी आसा हातून भितर ट्रेनीन भितर जबाबदारी घेतले. ट्रेनीन भितर कळ्ळें न्ही. ताचे भायर आसा पळय न्ही आमी फायंड आवट करतले की थंय जर एक्सेसिबिलिटी आमकां आसा आनीक ते पयली एक ट्रेन गेले नंतर ताजे नंतर डिसायड करतले. जस्ट आमी ऑडिट करतले. जाल्यार आयज कॉल मेडिकल करपाचें फॅसिलिटी एक डॉक्टर नर्सीस लोक कॉल करून तुमचें बुकींग जालें. सीएम 10,000 कोटीचे जे प्रोजेक्ट तुम्ही डिमांड केले सो तितूंतले कशें कितें अप्रूव जाला यू मीन टू से नॅशनल हायवे रोड्सा खातीर. प्री बजेटान मेळ्ळे पळय न्हू तेन्ना प्री बजेटाक मेळ्ळ्या उपरांत हातूंतल्यान खास करून जो आशिल्लो पळय न्ही इट इज फॉर द रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर, फॉर द टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सगळ्या खातीर आमी बजेट पळय दवरलो. तितूंतलो आमी तशें जर पळयत जाल्यार रेल्वे खातीरचेर आमची 3 रेल्वे स्टेशनांनी थंय सँक्शन जाला. नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या अंतर्गत आमचे उरलेले सगळे प्रोजेक्ट हे एप्रॉक्सिमेटली मोर दॅन 5000 crores रुपीजचे आसा. ते ऑलरेडी आमकां सँक्शन जे आसा पळय न्ही ते ऑलरेडी दिल्या. उरलेले बाब नितीन गडकरी हांच्यांनी धाडल्या ताकाय सँक्शन ह्या बजेटांत मेळटलें. म्हणजे आमगे उरलेलो काणकोण पर्यंतचो बायपास रोड आनी फ्रॉम हांगासर कुळे टू मोले टू धवळी हो पर्यंतचो रोड हे सगळे ह्या बजेटांत आहा पळय हाका पुराय सँक्शन जे आसा ते मोर दॅन 5000 crores म्हणजे तेज्यात 10,000 पर्यंत वचूं शकता. त्या खातीर तेजी आमकां खात्री आसा. आनी उरलेले आमी तशें पळोवंक वचत जाल्यार गोंय हें बारीक स्टेट कंपॅरिजन वीथ द अदर. त्या खातीर आमी जो विशय मांडटा तो शक्यतो आतां पर्यंत आमकां केंद्र सरकारा कडल्यान 100% सँक्शन जावन मेळटा. सदोदीत आमकां केंद्र सरकारचें भरीव योगदान हे मोदीजी सरकाराचें मेळ्ळेलें आसा. सीएम आनी एक गजाल गोवा एट 60 हेच्यात 300 CR पास जाल्ले ताचे फक्त 150 आयल्ले. आतां ऑलमोस्ट 3 वर्सां जालीं. 150 उरलेले पयशे आमकां आयले. आमकां त्या खातीर सांगता तुका तूं अविश्वास दाखोव नाका म्हाजेर आनी केंद्राचेरूय. हांवें उरलेले 150 कोटी रुपया सुद्दां केंद्रात कडेन आमी मागलेले ते आयले. सगळे 300 कोटी आयले. वयल्यान आमीच UC धाडपाची उरलेल्या ती 150 कोटींची. पयल्या 150 कोटीची धाडलेली उरलेल्या 150 कोटीची युटिलायझेशन सर्टिफिकेट धाडपाची आमी उरल्या आमच्या कडल्यान. अच्छा मैं गोवा सरकार की तरफ से मैडम निर्मला सीतारमन जी अंडर मोदी जी लीडरशिप 8th टाइम जो बजट पेश करें गोवा सरकार की तरफ से गोवा के लोगों की तरफ से मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ, स्वागत करता हूँ. विच इज़ बजट फॉर द 4 पिलर युवा शक्ति, नारी शक्ति, किसान शक्ति और गरीब कल्याण. विच इज़ द इंक्लूसिव और ग्रोथ ओरिएंटेड बजट है विच इज़ स्पेशली फॉर द फार्मर, यूथ एंड एंटरप्रेन्योर्स इनके लिए है. इनमें गोवा का विजन जो सस्टेनेबल डेवलपमेंट, यूथ एम्पावरमेंट, इंडस्ट्रियल ग्रोथ और स्वयंपूर्ण गोवा इनको बूस्ट देने वाला ये बजट है. हमें खास करके मैं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और फाइनेंस मिनिस्टर जब हमने जो चीज़ या जो प्रोजेक्ट सामने रखा है वो प्रोजेक्ट हमेशा के लिए हमें मिला है. मैं जो टैक्स एग्जम्पशन लिमिट 12 lakhs जो विच विल बी द गेम चेंजर
फॉर द मिडिल क्लास और द सैलरीड पर्सन, इनके लिए टैक्स एग्जम्पशन जो मिला है, इनके लिए भी मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। इट इज़ एक्सपांडिंग द क्रेडिट गारंटी लिमिट ऑफ द MSME विच विल गिव बूस्ट फॉर द MSME सेक्टर और द स्मॉल बिजनेस। अब तक बात चल रही थी सिर्फ रोड इंफ्रास्ट्रक्चर, ब्रिजेस इंफ्रास्ट्रक्चर की। इस बजट में डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर की बात हो रही है और इस पूरे देश में डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट करने के लिए बजट का एलोकेशन हुआ है, इसलिए भी मैं अभिनंदन करता हूँ। स्किल डेवलपमेंट विच विल प्ले द इम्पॉर्टेंट रोल इन द ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट। मैं इस बजट में जो स्किल डेवलपमेंट के लिए खासा बजट का प्रोविज़न किया है, इसीलिए भी यानी जो यूथ एम्पावरमेंट इसमें हो जाएगी। 25,000 करोड़ ऑफ रुपीज़ विच इज़ फॉर द मरीन डेवलपमेंट फंड्स। इसमें गोवा के बीइंग अ गोवा एज अ कोस्टल स्टेट, हम टूरिज़्म या इंपोर्ट एक्सपोर्ट फॉर द मारमागोवा पोर्ट, इसमें ब्लू इकोनॉमी और द फिशिंग एक्सपोर्ट इंपोर्ट के लिए भी इसका बेनिफिट्स ज़्यादा हो जाएगा। खास करके टूरिज़्म इंफ्रास्ट्रक्चर फंड्स which will be for the heritage tourism project, for the coastal tourism, eco tourism, including the medical tourism। इस बार के बजट में it is an through the holistic health care, इसमें जो आयुर्वेदा और the wellness, इसके ऊपर जो भर दिया है, इसका बेनिफिट्स गोवा के लिए हो जाएगा। खास करके गोवा के लिए टेक अवे की जब बात करता हूँ तब इट विल बी द सेंट्रल टैक्सेस डिवोल्यूशन इन द सेंट्रल टैक्सेस। इट इज एन 5,490 रुपीज़ which 90 crores of rupees which will be the 523 crores more इस बार हमें मिलेगा, इसलिए मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। KCC लोन लिमिट्स विच विल इंक्रीज अप टू द 5 lakhs, इसके लिए विच विल बी द बूस्ट फॉर द एग्रीकल्चर। अगेन द 5 crores to 10 crores ऑफ द MSME के लिए बूस्ट मिलेगा। अगेन विच विल बी द डे केयर कैंसर सेंटर्स इन ईच डिस्ट्रिक्ट विच विल बी द फॉर द हेल्थ में रिलीफ देने के लिए हैं। PM स्वनिधि में जो मैक्सिमम वी विल टेक्स द बेनिफिट। हील इन इंडिया द मेडिकल टूरिज्म विच विल गिव द बूस्ट फॉर द मेडिकल टूरिज्म। बीइंग इन दिस प्रोफेशन इट विल बी बिग बूस्ट फॉर द मेडिकल टूरिज्म के लिए हैं। जल जीवन, MSME, इस तरह के सभी प्रोजेक्ट में मुझे लगता है कि इस बार का बजट गोवा सरकार की तरफ से और गोवा के लोगों की तरफ से मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। और जो बजट यानी कंटिन्यूसली मोदी सरकार में 10 साल में दिया है, वो इस बार का बजट विकसित भारत 2047 के नींव रखने वाला, फाउंडेशन रखने वाला बजट है। और मुझे पूरी उम्मीद है कि ये बजट जो विकसित भारत 2047 का सपना साकार करने वाला बजट रहेगा। मैं गोवा के लोगों की तरफ से और गोवा के सरकार की तरफ से फिर एक बार मैडम निर्मला सीतारमण फाइनेंस मिनिस्टर, इनका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। रेल सेक्टर में गोवा के लिए क्या स्पेशल मिला है? रेल सेक्टर में खास करके मैं अश्विनी वैष्णव जी से कंटिन्यूसली मैं फॉलोअप कर रहा था। स्ट्रेंथनिंग ऑफ द कोंकण रेलवे विच इज़ वो उन्होंने मोर देन 500 crores ऑफ रुपीज़ बजट सेंक्शन किया है। और गोवा के लिए खास करके 3 रेलवे स्टेशन कोंकण रेलवे रूट पे, मयम, नेवरा एंड सारजोरा, 3 जगह पे जो रेलवे स्टेशन दिए, इनके लिए उनका बहुत बहुत अभिनंदन। और हम जितना जल्दी हो सके उतना जल्दी द लोकल ट्रेन विच विल प्ले फ्रॉम द वन एंड टू अनदर एंड फ्रॉम द पेन्नेम टू कानकोन, वो हमारी डिमांड है और जल्दी ही स्टार्ट हो जाएगी, विच विल बी द फैसिलिटेट फॉर द पीपल टू ट्रैवल फ्रॉम द वन एंड टू अनदर एंड ऑफ द स्टेट। इससे इवन दो इंटर कनेक्टिंग, और कल रेलवे मिनिस्टर अश्विनी वैष्णव जी ने भी प्रेस लेके जो कहा कि विच विल बी द इंटर सिटी कनेक्शन जल्दी ही हम डेवलप करने वाले हैं। इनके लिए भी मैं अश्विनी वैष्णव जी का भी बहुत बहुत अभिनंदन करता हूँ, क्योंकि जो डिमांड हमने रखी थी वो डिमांड उन्होंने पास की है। खास करके मैं धन्यवाद देता हूँ श्री नितिन गडकरी जी का, हमेशा के लिए गोवा को सपोर्टिव रहे हैं। गोवा के नेशनल हाईवे कनेक्टिविटी में उनका बहुत बड़ा योगदान है, क्योंकि उन्होंने इस बार भी इस बजट में हमारा बाकी रेस्ट ऑल द नेशनल हाईवे के प्रोजेक्ट उन्होंने सैंक्शन किए। सब लोगों की तरफ से मैं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। हर सेक्टर में उन्होंने गोवा को भरीव योगदान दिया है और इस बार भी उनका सपोर्ट उसी तरह से रहेगा, क्योंकि गोवा का जो इंफ्रास्ट्रक्चर तैयार हुआ है, लास्ट 60 साल में जो इंफ्रास्ट्रक्चर नहीं तैयार हुआ था, वो इंफ्रास्ट्रक्चर इस 10 साल में हम तैयार कर सके। इसलिए माननीय मोदी जी प्रधानमंत्री का बहुत बहुत धन्यवाद। सर, स्मार्ट सिटी के कहना काम रेडी होती है। थैंक यू।